लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात लांजी शिवारात एका व्यक्तीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती। सुरुवातीला मैताची ओळख पटवणं हे आव्हान पोलिसांसमोर होतं। त्यानंतर आरोपीचा शोध घेणं हे अवघड आव्हान होतं, कारण आरोपी हा लातूर जिल्ह्यातील नव्हता, शिवाय त्याच्याकडे मोबाईल देखील नव्हता व जिल्ह्यात कोणाची ओळख देखील नव्हती। त्यामुळे हे प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले। स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या प्रकारे तांत्रिक मदत व सीसीटीव्ही फुटेज तपासत सूत्रे गतिमान केली। लातूर, नांदेड, परभणी आणि आंध्र प्रदेश असा प्रवास करूनही सुगावा लागत नव्हता। मात्र तब्बल 20 दिवस अथक प्रयत्नानंतर आरोपी नांदेड जिल्ह्यात असल्याची गोपनीय माहिती मिळाली आणि त्यानंतर फिल्मी स्टाईल पाठलाग करून अखेर हा खून प्रकरणातील आरोपी बालाजी जाधव याला नांदेड जिल्ह्यातून अटक केले। या तपासामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे सर्वत्र कौतुक होतं। शिवारामध्ये प्रेत सापडलं होतं, त्यानुसार त्या खुनाचा तपास करायला 20 दिवस तब्बल अथक प्रयत्न करावे लागले एसीबीला। काय नेमकं प्रकरण होतं? आरोपी आता ताब्यात आहे, काय सांगा? दिनांक 12 जून रोजी एक लांजी शेतशिवारामध्ये डेड बॉडी मिळून आलेली होती। सुरुवातीला डेड बॉडीची ओळख पटवणं हे आपल्यासोबत चॅलेंज होतं। डेड बॉडीची ओळख पटवल्याच्या नंतर आरोपी कोण होता, कोणी खून केला हे पण आव्हानात्मक होतं। त्यासाठी आम्ही CCTVची तपासणी केली, तांत्रिक बाबी, गोपनीय बातमीदार, त्याचे फोटो CCTVच्या आधारे दाखवून लेबर अड्ड्यांवरती, बस स्टँडवरती, दारूच्या दुकानांवरती सगळीकडे फोटो दाखवून त्याची माहिती घेऊन महाराष्ट्रातील नांदेड, परभणी आणि आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा जाऊन याच्या बाबतीत तपास केलेला आहे। पथक वारंवार सातत्यानं त्याच्यामध्ये प्रयत्न करत होते आणि त्याची माहिती मिळाल्याच्या नंतर त्याला आरोपीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास अहमदपूर पोलीस स्टेशन करत आहे। Thanks for watching Ekmat Digital.